या ठिकाणी ना बटाट्याचे काप करून घेते, थोडीशी हळदही मिक्स केला चवीची अशी. काय चाललंय तुझं? त्यापैकी तशी माझी अशी समोरनी छानशी फुटतो सगळ्यांच्या रांगोळी. या ठिकाणी हा कसा लोळतोय, खूप हट्टी लावणार मांजर एक दिवस. हाय, नमस्कार. आता मी स्पेशल काय बनवते, संध्याकाळची वेळ आहे, सकाळची भाजी थोडीशी राहिली आहे, तर माझ्याकडे हे 2 बटाटे होते उकडले, तर साधी सिंपल याची भाजी मी करणार आहे. यासाठी मी इथे राई घेतलेली आहे, आले लसूण पेस्ट, मिरची, मीठ आणि कढीपत्ता, बस एवढं साधं सिंपल. आणि याचे मस्तपैकी आता काप करून घेते आणि सिंपल अशी झटपट होईल अशी ही बटाट्याची भाजी. आणि आमच्या घरात ती सगळ्यांना आवडते. ह्याच्यात एक मिसिंग आहे, ती म्हणजे हळद. ते भांड्यात आहे, ते मी वरून नंतर टाकणार आहे. आपल्या मसाल्याचा भांड आपल्या प्रत्येकाकडे असतं, तसंच आमच्याकडे आहे, तर ते मी आता थोड्या वरून नंतर घेताना वापरणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते ही भाजी मी कशी बनवते. खरं तर ही भाजी सगळ्यांना माहिती आहे, सगळेच बनवत असणार, काही वेगळं नाहीये. पण आता मी बनवत होते तर म्हणलं चला तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करूया. यासाठी मी आता ही बटाट्याची भाजी बनवायला जाते. तर चला आपण ही बटाट्याची भाजी बनवूया. नंतर मला चपात्याही बनवायच्या आहेत, थोड्याशाच आहेत, कारण की सकाळच्या चपात्या संपल्या, त्यामुळे आम्ही आता 4-5 चपात्या करायच्या. फक्त माझी सासरे आणि माझी सासू, म्हणजे सासूबाई आणि माझे सासरे हेच फक्त चपात्या खातात. बाकी नवऱ्याला नसले तरी चालतात आणि माझंही असं काही नाही. म्हणून जास्त आमच्याकडे असं संध्याकाळचं असं जास्त काही नसतं, थोडक्यातच असतं. म्हणजे तसं करायचीही गरज पडत नाही असलं तर. चला आपण आता पहिली भाजी बनवू. सर्वप्रथम मी ह्या ठिकाणी ना बटाट्याचे काप करून घेते. हो सोना. आणि ते माझा गौरांशही आलेला आहे माझ्या मदतीला. छान असे छोटे छोटे काप. मस्त असं बटाटाही शिजलेला आहे. बटाटा जर शिजलेला असेल ना, आपली कामं पटकन होतात. या ठिकाणी गौरांश माझा मदतीला आलेला आहे. बोलू काय झालं? जा, मी खाऊ बनवते तुला, जा. चला आता पटपट कापून घेते आणि ही आता फोडणी देते पटकरून. तर प्रथम आता मी गॅस चालू करून घेते आणि छान ठेवून जसं मगाशी ना हळद थोडी मिसिंग होती आपली, तसंच तेलही मी त्यामध्ये तुम्हाला दाखवलं नाहीये, कारण की असं मी काय एवढी प्रोफेशनल नाही आहे जेवणामध्ये, की जसं आपल्याकडे लागतं तसं मी हे घेत जाते. कारण की आपलं कसं असतं की असं तेलाचं भांड वेगळं असतं, हे सगळं असतं प्रोफेशनल नसल्यामुळे पाहिजे तेव्हा घेते असं हे नाही. तिथे तेल आपलं तापत आलं ना की ह्यामध्ये सॉरी तवा तापत आला की ह्यामध्ये मी हे थोडंसं तेल घालून घेते. मी कमीच तेल घेतलेलं आहे, कारण की 2च बटाटे आहेत, तर जास्त काही गरज पडणार नाही मला इथे. या ठिकाणी आता माझं तेल तापलेलं आहे, ह्यात मी थोडं कढीपत्ता पहिला घालते आणि ही आपली मगाशी सांगितली तशी राई छान अशी तडतडली पाहिजे. तडतडली ना की त्याचा वासही छान येतो आणि ती मस्त अशी फुलते. मी यामध्ये लसूण नाही टाकले, कारण माझ्याकडे आलं लसूणची पेस्ट आहे. काही जण नाही घालत, काही जण घालतात, पण आलं लसूणची पेस्ट जर घातली त्याच्यात थोडं कोथिंबीर घाला, खूप छान चव येते ह्याने. तर मी ह्यामध्ये मस्त अशी तडतडल्यानंतर मी मिरची आणि आलं लसूणची पेस्ट ना मिक्स करून घेते. आवाजही आलेला असेल तर आलं लसूणची पेस्ट आहे हा खरं तर. आता ह्यामध्ये मी थोडीशी हळदही मिक्स करते आणि मस्तपैकी असं छान मिक्स करून झाल्यावरती मी ह्याच्यामध्ये आता मीठ ऍड करून घेते. चवीनुसार मीठही टाकलेलं आहे. जर तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट मसालाही यामध्ये टाकू शकता, प्रत्येकाच्या आवडीवर आहे. लसूणची पेस्ट ना छान अशी मी ते परतून घेतलेली आहे तेलामध्ये. आता परतून झाल्यावर जे आपण बटाट्याचे तुकडे केले होते, उकडलेल्या बटाटे, ते मी ह्यामध्ये आता टाकून सगळं मिक्स करून घेते. छान असे मिक्स झाल्यावर वरून मी कोथिंबीर ऍड करणार आहे आणि आपली इथे बटाट्याची भाजी साधी सिंपल तयार होणार आहे.
खूप चवीची आणि छान लागते ही भाजी, तुम्हीही करून बघा. साधी सिंपल, जर पटकन कोण आलं असेल किंवा आपल्याला पटकन करायचं असेल, कोण कोण यामध्ये कांदाही घालतं, तर कांदा न घालताही ही भाजी छान होते. जर ना तुमच्याकडे मॅगी मसाला असेल ना, तर तोही वरून घाला, त्याने अजून चव खूप छान लागते, टेस्टी येते. प्रत्येक भाजीमध्ये वरून टाका आणि छान असे. आता बघा मी कोथिंबीर घातलेली, कारण की आपले ना बटाटा शिजलेला नसल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही, छान वाटते खायला, चवीची अशी. तर तुम्हीही नक्की करून बघा आणि मला सांगा कशी वाटते. आणि ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांना तर माहिती आहे की भाजी छानच लागते. चला आता माझी भाजी इथे 2 मिनिटं मी ठेवून गॅस बंद करते आणि माझ्या चपात्या आहेत ते करून घेते. माझ्या हिरोचं बघा इथे काय चाललंय. काय चाललंय तुझं? बॉटल मधून थोडं थोडं पाणी पडतंय, ते घेऊन नाही, पूर्ण चिक्कल केलेली आहे इथे थोडी थोडी, आणि हा स्वतःच ह्याच्यातून पडेल. गौरांश काय चाललंय बाळा? गौरांशला पाणी खूप आवडतं आणि त्यात हा पिण्यापेक्षा ना जास्त पाणी असंच खाली हे करतो बघा. त्याचं काम झालं, आता तो चालला, बाय, गेला तो, त्याचं काम झालं पाणी सांडून. आता तो भाजी ना मस्तपैकी आता भाजी बनवून झाले. मी एका वाडग्यात ते काढून ठेवलेली आहे. मी चपातीचं पीठ 1 तास अगोदर मळून ठेवलं होतं, कारण ना 1 तास अगोदर मळून ठेवलं तर पीठ ना छान असे म्हणजे चपात्या बनतात. तर इथे बघा मी तुम्हाला सांगितलं ना जास्त चपात्या नाही, ते 5-6 चपात्या आहेत, ते मी आता बनवून घेते. आणि थोड्या वेळाने मग आम्ही, अजून खूप वेळ आहे तसं जेवायला, 1 तास आहे, पण आता मी हे बनवून घेते. मग मी गौरांशला थोडं भरवेन आणि थोडं त्याच्यावर टाइम स्पेंड करेन. चला चपात्या पटकन करून घेऊया. छान असा माझा इथे तवा तापलेला आहे. मी ना तुम्हाला सांगते एक गंमत माझी. मला ना लग्नाआधी ना अजिबात चपात्या करायला आवडायच्या नाही. मी तर घरी माझ्या आईला सांगायची, चपात्या सोडून काही सांग, चपात्याचा एक तर मला शेप यायचा नाही, आणि त्यात ते करायचं म्हणलं ना की मला जाम गरम व्हायचं. आईला मी सांगायची मी बाकी सगळं काम करेन, तुझं फक्त चपात्याचं काम मला देऊ नकोस. आणि आता मला चपात्याच कराव्या लागतात. मला खूप हसायला येतं कधी कधी, की मी लग्नाआधी आईला सांगायची चपात्या नको मम्मा, मला गरम होतं, बाकी तू मला कोणतंही काम सांग. आणि आज बघा चपात्याच करते मी. पण काय नाही, छान वाटतं आता, म्हणजे असं आता सवय झाली मला चपात्या करायची, त्यामुळे मला असं काही वाटत नाही. मला ते चपात्या ना पहिल्या अशा ते फुगत नाही, कडक व्हायच्या माझ्याकडून वगैरे, त्यामुळे मला ते जास्त आवडायचं नाही करायला. असं वाटायचं नको आपण. आता मला ते करून करून सवय झालेली आहे, आणि माझी चपाती तशी थोडीफार फुगते, नाही जास्त फुगत. त्यामुळे प्लीज असं काही कमेंट करू नका मला, कारण की मला जशी जमते तशी बघा मी बनवते. पण खरंच मला ना चपाती करायचं कधी कधी गरमीत तर मला चपात्या करायला खरंच आवडत नाही, कारण की खूप असं गरम होतं. पण इट्स ओके, बघा थोडी थोडी फुगली आहे माझी इथे चपाती. आम्हाला ना असं चपात्या सोडून बाकीचे काम जमतात, पण चपात्या हा प्रकार मला अजिबात बनत नाही. बघा माझी जास्त गोल नसते, पण अशी गोल असते, आणि माझी जास्त चपात्या मोठ्या नसतात, अशाच असतात. चला हे आता पटपट पटपट ह्या 4-5 चपात्या आहेत त्या मी पटपट करून घेते. त्यापैकी तशी माझी अशी चपाती छान येते, आणि बघा छान अशा आहेत, एवढ्या काय वाईट नाही बनवतो मी चपात्या, इतक्या छानच बनवते. संध्याकाळी दारासमोर छोटीशीच रांगोळी काढली होती, कारण की गौरांशनं सारख्या रांगोळ्या पुसत असतो, आणि मगाशी त्यांनी ना बॉल खेळत होता तर दिव्याला लागला, त्याचं तेलही मग इथे सांडलेलं आहे. रांगोळी पुसायला देत नाहीये मी, म्हणून हा बघा कसा लोळतोय, खूप हट्टी झालाय. आता हा मार खाणार आहे थोड्या दिवसांनी, माझा लहान आहे म्हणून थोडं थोडं सोडून देते, आता हा मार खायला तयार झालेला आहे. गौरांश उठ लवकर, उठ लवकर. आता फटके थांब, आता मी तुला बॅटच घेते, फटकेच देते. थोडा दम दिल्यानंतर आता तो जरा उठलाय, आता मी त्याच्याबरोबर जरा टाइम स्पेंड करते. ए गौरांश खाली बस, खाली बस, तर मी पण बसते तुझ्या बरोबर, आपण गप्पा मारूया. थोडी जागा दे मला पण, सरक ना जरा, जागा दे ना मला, एवढं नाही सांगितलं उठायला. थांब मी बसते, थांब. मी माझ्या गौरांसोबत इथे टाइम स्पेंड केलेला आहे, छान वाटतंय.
त्याच्याशी जरा गप्पा मारल्या, त्याला थोडा वेळ दिला. त्याला मी बोलत होती चल आपण जरा बॅट बॉल खेळूया, तर माझ्यावर बॅट बॉल असतो खेळला नाही. त्याचं आज काय वेगळंच बिनसलंय, त्याला आपल्या आपल्यातच खेळायचं असं. हां, आपल्या आपल्यातच खेळायचं त्याला मम्मा बरोबर ना. ती चावणार तुला, चावणार मांजर एक दिवस. मांजरीला चाव रे, चाव याला. त्यांच्या दारात जाऊन अशी रांगोळी नुसता फुटतो. सगळ्यांच्या रांगोळी ह्या ठिकाणी हा पोरगाना फुटत असतो. काय करावं समजतच नाही. माझी सकाळी रांगोळी फुटली होती आणि आता मी म्हणून छोटीशी काढली नाही. आणि बघा मामी, मामी गौरांशने तुमची रांगोळी पुसली. गौरांशने तुमची रांगोळी पुसली. आता मामी येणार तुला पकडणार. पळ लवकर घरी जा, घरी जा लवकर. पळ पळ घरी पळ. हा सांग मामींना तू रांगोळी पुसली. बरोबर, आपली चूक कबूल करावी. रांगोळी पुसली दिदी त्याने. पूर्ण रांगोळी पायाने पुसली ह्याने. कशी पुसली दाखव मामींना जरा. परत एकदा दाखव कशी पुसली. माझा आजचा छोटासा व्लॉग होता. प्रत्येक गृहिणीच्या घरात ना काही असतं स्वयंपाकाचं. तसंच आज माझ्या घरात बटाट्याची भाजी आणि चपाती होती. डाळ तर आमच्याकडे सकाळची होतीच आणि थोडासा भात मिळवलेला आहे. खरं तर म्हणजे काहींकडे बघायला गेलं तर 2 टाईम वेगवेगळं जेवण असतं, तर काहींकडे फक्त एकदाच बनतं, तर काहींकडे ना संध्याकाळचं काही अपूर्ण पडलं असेल तर ते असतं. तर माझ्या घराचं आज रुटीन मी तुम्हाला दाखवलं काय होतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि प्लीज लाईक करायला विसरू नका. आता आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.